नमस्कार, गुरुबाळ बोलतोय, महादुरळा. बोला 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 काय की. नाही, आता तुमचं पत्र वाचलं. अहो मी गेले 10 वर्ष काम करते साहेब. माझा नवरा गेला तर 16व्या दिवशी भाजप पक्षाचं काम केलंय. हो. भाजप पक्षानं माझ्यावरती एक अन्याय केलाय. तुम्हाला तिकीट खरोखर देतो म्हणून अन्याय केलाय. सांगितले, तिकीट देतो म्हणून सांगितलेलं. खरोखर हाय, तुम्ही हाय, रेसमध्ये आहे आणि ऐन वेळेस अन्याय केलाय माझ्यावरती. ओके, म्हणजे आतापर्यंत सांगितलं तिकीट देतो म्हणून. होय होय. बरं, आता तिकीट दुसऱ्या कोणाला दिलंय की तुमच्याच पक्षातल्या व्यक्तीला दिलंय दिले की शैलेश पाटील, जे पक्षात त्यांची बायको कधी काम करत नाही त्या हा. बाईला तिकीट दिले. बरं, मग आता तुम्ही काय करणार आहे? मी आत्मदान करणार उद्या. तसं ह्यांना कळवलंय की तुमच्या पक्षाच्या तुमची निराशा तुम्ही जी आशा आहे ती मी कळवलंय का पक्षात? पक्षाला निराशा वगैरे पक्षाला काही नसते. पक्ष लोकांच्याकडनं पैसे घेऊन तिकीट डिक्लेअर करते हे आम्हाला सिद्ध झालंय.